नमस्कार. अध्याय 19. मंत्र पहिला. प्रश्नोत्तरे. तर पहिला प्रश्न आहे, ध्यान म्हणजे काय? लक्ष देणं म्हणजे ध्यान नाही. ध्यान शिथिलीकरण नाही. ध्यान एकाग्रता नाही. ध्यान मनन नाही. ध्यान शक्तिपात नाही. ध्यान इच्छाशक्ती वाढवण्याचा प्रयोग नाही. ध्यान अशा साक्षीचा गुण आहे ज्याला लोक गॉड, अल्लाह, सेल्फ, स्वसाक्षी इत्यादी नावांनी ओळखतात. ध्यान असा स्रोत आहे जो गाढ झोपेतही जागृत असतो, बेहोशीतही सजग असतो. खऱ्या ध्यानाला स्वध्यान म्हणणं उचित आहे. ध्यान केवळ स्रोतावर राहणं आहे. यासाठीच सांगितलं जातं, ध्यान करू नका कारण आपण स्वतःच ध्यान आहात हे जाणा. दुसरा प्रश्न आहे, ध्यान किती वेळ करावं? सुरुवातीला कमीत कमी 20 मिनिटे ध्यान करा. ध्यानाला बसल्यानंतर सुरुवातीची 5-7 मिनिटे विचार स्थिर होण्यातच निघून जातात. शेवटची 5 मिनिटे वेळ कधी पूर्ण होतो या विचारात निघून जातात. या दोन्हीमध्ये ध्यानासाठी फक्त 5 ते 7 मिनिटेच मिळतात. म्हणून ध्यानासाठी कमीत कमी 20 मिनिटे तरी द्यायला हवीत. काही दिवसांच्या सरावानंतर ध्यानाचा अवधी व गुणवत्ता सहजपणे वाढेल. त्यानंतर मग कोणतीही अडचण येणार नाही. सुरुवातीचे काही दिवस ध्यान करताना आपल्या मनात खूप विचार येतील, परंतु नियमित अभ्यासाने ध्यानात बसण्याने विचार हळूहळू कमी होतील. ज्या लोकांना जास्त वेळ नसतो किंवा ध्यान झाल्यानंतर लगेच बाहेर जायचं असतं त्याने ठराविक वेळेचा गजर लावून ठेवावा. लोकांना अशी भीती वाटते, जर ध्यानासाठी बसलो आणि 20 मिनिटांऐवजी 1 तास झाला तर पुढची कामं कशी होणार? म्हणून अशा लोकांनी गजर लावून ध्यान करणं केव्हाही उत्तमच. गजर न लावताच ध्यानाला बसून सारखं घड्याळ पाहत राहिलात तर ध्यानाची खोली गाठता येणार नाही. ज्या लोकांना अशी सारखी घड्याळ पाहण्याची सवय असते त्यांना ध्यानाला बसून बराच वेळ झाला असं वाटतं, पण प्रत्यक्षात 5-10 मिनिटेच झालेली असतात. मात्र काही लोकांच्या बाबतीत या उलट घडत असतो. ध्यानात जवळजवळ 1 तास लोटला तरी त्यांना वाटतं फारच थोडा वेळ ध्यान झालं. ध्यानामध्ये प्रत्येकाला अशा वेगवेगळ्या अवस्थांचा अनुभव येतो. म्हणून ध्यान करताना गजर किंवा सांकेतिक घंटीचा उपयोग करावा. तिसरा प्रश्न आहे, विचार अंतराळ ध्यानात पुढे नेक्स्ट या मंत्राचा उपयोग करताना कोणती सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे? आता याचं उत्तर, निरंतर ध्यान करणाऱ्या माणसाला ज्यावेळी कुठलाही लाभ दृष्टीस पडत नाही त्यावेळी तो अत्यंत निराश होतो. निराशेमुळे त्याचं मन लवकर एकाग्र होऊ शकत नाही, म्हणून तो स्वतःला शक्तिहीन समजू लागतो. अशा वेळी त्याने निराशाजनक विचारांकडे ढगाप्रमाणे बघायला हवं, जे काही काळासाठी एका जागी स्थित राहून त्वरित दूर होतात. या ढगांनी काही क्षणासाठी जरी वातावरण झाकोळलं तरी त्याने आपल्याला काहीच फरक पडत नाही. अगदी अशाच प्रकारे मनात येणाऱ्या जाणाऱ्या विचारांना साक्षी भावाने, अलिप्ततेच्या भावनेने बघायला हवं. मी निराश आहे असं कधीही म्हणू नका, तर माझ्या मनातून निराशेने भरलेले विचार जात आहेत आणि लवकरच ते विलीन होणार आहेत असं समजा. आता पुढे नेक्स्ट असं म्हणून पुढच्या विचारांचं अवलोकन करा. आता चौथा प्रश्न, ध्यान केल्याने कोणते लाभ मिळतात? ध्यान स्ववर राहण्याची स्वानंदाची अवस्था आहे. याहून उच्चतम लाभ आणखी काय असू शकतो? तरीही मनाला समजावण्यासाठी ध्यानाचे फायदे पुढील प्रमाणे सांगितले जाऊ शकतात. ध्यान केल्याने निर्णय क्षमता वाढते, विचार व शरीराविषयी असणारी आसक्ती सुटते, संवेदनशीलता वाढते, मनाच्या आवेगांवर आणि भावनांवर उत्तम नियंत्रण मिळतं, काम करण्याची क्षमता वाढते, एकाग्रता व स्मरणशक्ती चांगली होते, मन वर्तमानात राहू लागतं, जागरूकता वाढते, कार्य करणाऱ्या ऊर्जेचा स्तर वाढतो, संकटांशी सामना करण्याची शक्ती वाढते, मौनाचा आनंद घेण्याची कला प्राप्त होते, संपूर्ण आराम मिळतो, शरीर आणि मनाचं स्वास्थ्य उत्तम राहतं. धन्यवाद.